शिवजन्मभूमी जुन्नर तालुका बघितला आहे का तुम्ही? बघितला नसेल तर नक्की बघा. आणि तालुका बघण्यासाठी जर तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर काही काळजी करायची नाही बरं का. यांच्या मित्राने ना कमालच केली. जुन्नर तालुका पर्यटन मार्गदर्शिका असं एक पुस्तकच लिहून काढले. त्याच पुस्तकाचं आज इनॉग्रेशन होतं आणि याच पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला आम्ही निघालो. मंडळी, तसं इनॉग्रेशनचा कार्यक्रम मी सुद्धा कधी अटेंड केला नाही बरं का. पहिल्यांदाच करणार आहे. तर बघूया काय काय असतं ते. पण दुर्दैव आमचं कसं असतं, लेट पण थेट. सगळ्यात उशिरा आम्हीच पोहोचलो होतो, सगळ्यात मागंही आम्हीच बसलो होतो. इनॉग्रेशनचा कार्यक्रम होऊन गेला होता, फक्त उरली होती ती भाषणं. मग काय, भाषणं ऐकली आणि तडक बाहेर आलो. बाहेर आल्यावर होता आवडीचा म्हणजे जेवणाचा कार्यक्रम. जेवण आम्ही मस्तपैकी लॉनमध्ये बसून केलं. टेबल खुर्च्या होत्या हो, पण म्हटलं चला लॉनमध्ये जेवण्याचा आनंद कधी घ्यायचा, म्हणून छान थंड वातावरणात आरामात बसून जेवण उरकलं. हा कार्यक्रम होता गावच्या मोठ्या शाळेच्या प्रशस्त हॉलमध्ये. त्याचं नाव आहे वसंत विला. तर जेवण वगैरे उरकलं आणि ही बघा ही पुस्तकं, जुन्नर पर्यटन मार्गदर्शिका. आणि हे दुसरं पण पुस्तक आहे बरं का मंडळी. त्याचं नाव आहे जुन्नरचे दुर्गवैभव. आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी शाळेच्या ग्राउंडवर फेरफटका मारला. आणि ही शाळा आहे माझ्या मिस्टरांची. ह्या शाळेत त्यांचं शिक्षण झालं, त्यामुळे ह्या शाळेबद्दल त्यांना एवढा आदर आहे, कुतूहल आहे. आणि शाळेच्या ग्राउंडवर गेलं की त्यांच्या आठवणी ताज्या होतात. आणि मग ते आम्हाला सांगत असतात की इथं ह्या अशोकाच्या झाडाखाली बसून आम्ही डबा खायचो, इथं उंचवडीचं ग्राउंड होतं, इथं आमचा वर्ग होता. तसं आता शाळेचं बऱ्यापैकी रेन्युएशन झालं आहे. खूप छान मोठे वर्ग बांधले आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधल्या आहेत. आणि मग त्यानंतर आम्ही जरा फोटोशूट पण केलं, कारण अंधार होता आणि दिव्यांचा मंद प्रकाश होता. दिव्यांच्या प्रकाशात मागचं काळोखाचं बॅकग्राऊंड असं छान आमचं फोटोशूट झालं. त्यानंतर परत एकदा हॉलवर आलो आणि फोटो काढले. त्यानंतर तुम्हाला ही रांगोळी दाखवते. इतकी सुंदर, इतकी सुरेख रांगोळी काढली होती मंडळी, काय सांगायचं. हुबेहूब पुस्तक रांगोळीतून रेखाटलं होतं. कोण असेल हा कलाकार? खरंच मी या रांगोळीच्या प्रेमात पडले. इतकं सुबक पुस्तक, म्हणजे जसं काय असं वाटत होतं की रांगोळीत पुस्तकच ठेवले. आणि हे आहे शाळेतलं वडाचं झाड. हे मला फार आवडतं, कारण वडाचं झाड बघा, नुसतं वडाचं झाड नाही आहे. वडाच्या झाडाच्या ज्या पारंब्या खाली आल्या होत्या त्यासुद्धा जमिनीत रुजल्यात चारी बाजूंनी. इतकं सुंदर दिसतं. दिवसा उजेडी एकदा जाऊन तुम्हाला पूर्ण हे वडाचं झाड मी छान दाखवेल. आता अंधारामुळं पूर्ण स्पष्ट दाखवता येत नाही आहे. तर आजच्यासाठी एवढंच. टाटा, बाय बाय.